नमस्कार मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज बघूया मित्रांनो, अंकांचा एकदाच वापर करून किंवा पुन्हा पुन्हा वापर करून मित्रांनो जास्तीत जास्त किती संख्या आपल्याला बनवता येतील। अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मित्रांनो काही तुम्हाला परमुटेशन कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला वापरण्याची गरज नाही। अगदी सेकंदात मित्रांनो कोणत्याही प्रॉब्लेमचा आन्सर येणार म्हणजे येणार। त्यामुळे मित्रांनो कुठलाही वेळ वाया न जाऊ देता मित्रांनो सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। पहिले एक्झाम्पल मित्रांनो 1 2 3 4 आणि 5 या अंकांचा एकदाच वापर करून मित्रांनो आपल्याला किती दोन अंकी संख्या तयार होतील असा प्रश्न आहे मित्रांनो। कसा सोडवणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याचा आन्सर काढणार आहोत। कसं करणार मित्रांनो, आपल्याला बघा या अंकांचा एकदाच वापर करून किती अंकी संख्या बनवायची मित्रांनो, दोन अंकी बरोबर। आणि अख्ख्या जगाला माहिती आहे मित्रांनो दोन अंकी संख्येमध्ये किती अंक असतात मित्रांनो, तर ते असतात दोन। म्हणजेच काय, दोन अंकी संख्येमध्ये दोन अंक बरोबर लिहिले। आता मला सांगा मित्रांनो या पहिल्या अंकासाठी आपल्याकडे किती संख्या उपलब्ध आहेत मित्रांनो, तर सगळे सांगतील 1 2 3 4 आणि 5 बरोबर। याच्यासाठी 5 संख्या आपल्याकडे उपलब्ध आहेत बरोबर। नंतर आता मित्रांनो आपल्याला अंकांचा एकदाच वापर करायचा आहे, मग कोणतीही एक संख्या आपण इथे यूज केली तर एक काढावी लागेल। समजून घ्या, मी ही काढून टाकली बरोबर। मग आता या संख्येसाठी किती संख्या उपलब्ध आहेत आपल्याकडे, 1 2 3 आणि 4, मग इथे येईल 4 बरोबर। नंतर पुढची स्टेप काय करायचं मित्रांनो, सरळ सरळ या दोघांचा गुणाकार करायचा, 4 पंचे 20 बरोबर। या अंकांपासून किती दोन अंकी संख्या बनतील मित्रांनो, जास्तीत जास्त 20 बनतील। सिंपल। अशाच प्रकारे मित्रांनो अगदी सेकंदात प्रत्येक एक्झाम्पलचं आन्सर येणार म्हणजे येणार। बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल। दुसरे एक्झाम्पल मित्रांनो 3 4 6 9 या अंकांचा एकदाच वापर करून मित्रांनो किती तीन अंकी संख्या तयार करता येतील असा प्रश्न आहे मित्रांनो। कसा सोडवणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याचा आन्सर काढू शकतो। काय म्हणतो मित्रांनो, अंकांचा आपल्याला एकदाच वापर करायचा आहे आणि तीन अंकी संख्या बनवायची। सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो तीन अंकी संख्येमध्ये किती अंक असतात, 3च अंक असतात बरोबर। मला सांगा मित्रांनो या पहिल्या नंबरसाठी आपल्याकडे किती संख्या उपलब्ध आहेत, 1 2 3 आणि 4, मग मी इथे लिहिणार 4, लिहिले 4 बरोबर। आता मला सांगा अंकांचा आपल्याला एकदाच वापर करायचा आहे, कोणती एक संख्या काढून टाका, मी ही संख्या काढून टाकतो बरोबर। आता या स्थानासाठी मित्रांनो आपल्याकडे किती संख्या उपलब्ध आहेत मित्रांनो, तर ते आहेत 3 बरोबर। लिहिल्या 3, इथे एक यूज झाली, अजून एक काढून टाका बरोबर। या स्थानासाठी किती उरलाय मित्रांनो, आता 1 आणि 2 बरोबर। सरळ सरळ यांचा गुणाकार करा, किती येणार आहे मित्रांनो, 4 त्रिक 12 आणि 12 दुने 24 बरोबर। किती तीन अंकी संख्या बनतील मित्रांनो, 24। सिंपल। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल। पुढच्या प्रश्नात काय विचारलंय मित्रांनो आपल्याला, 0 1 2 3 4 5 आणि 6 या अंकांचा एकदाच वापर करून किती चार अंकी संख्या बनतील। मग कसा सोडवणार मित्रांनो, अगदी सेकंदात आपण याचा सुद्धा आन्सर काढू शकतो। पण मित्रांनो याच्यामध्ये आता थोडा बदल आहे, कारण की मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याकडे 0 नव्हता, आता 0 आला तर मित्रांनो थोडासा चेंज होईल। तो कसा चेंज होईल मित्रांनो बघूया। आता आपल्याला मित्रांनो अंकांचा एकदाच वापर करून चार अंकी संख्या बनवायची। अख्ख्या जगाला माहिती आहे मित्रांनो चार अंकी संख्येमध्ये किती अंक असतात, 4 असतात बरोबर। मग मी इथे 4 अंक काढणार, पहिला अंक, दुसरा, तिसरा आणि चौथा बरोबर। आता मला सांगा मित्रांनो, जर मित्रांनो तुम्ही ह्या पहिल्या अंक इथे जर आपण 0 घेतला बरोबर आणि पुढे काही संख्या असेल तर ती चार अंकी संख्या बनेल का मित्रांनो, समजून घ्या। आता 1 2 3 बरोबर, हे 4 अंक यूज केले, पण ही चार अंकी संख्या आहे का मित्रांनो, तर नाही। म्हणजे पहिल्या पेजला मित्रांनो कधीच 0 नसणार आहे बरोबर। ही गोष्ट लक्षात ठेवायची, इथे कधीच 0 चालणार नाही, इथे चालेल, इथे चालेल आणि इथे चालेल, पण पहिल्या प्लेसला आपल्याला 0 चालणार नाही। मग अशा वेळेला मित्रांनो काय करणार मित्रांनो, बघा आता मित्रांनो आपल्याला इथे 0 चालणार नाही, मग सुरुवातीला 0 नाहीये असं समजायचं। मग सांगा मित्रांनो आता या पहिल्या स्थानासाठी आपल्याकडे किती संख्या अवेलेबल आहे, 1 2 3 4 5 आणि 6 बरोबर। मग इथे येईल आपला 6 बरोबर। आता मित्रांनो तुम्ही एक संख्या इथे यूज केली तर कोणती एक संख्या काढून टाका, मी ही 6 काढून टाकली बरोबर। आता या दुसऱ्या नंबर साठी मित्रांनो याच्यामध्ये आता 0 येईल, 0 आता कुठेही चालेल। मग या दुसऱ्या नंबर साठी आता किती संख्या अवेलेबल आहे, 1 2 3 4 5 आणि 6, इथे सुद्धा 6 येतील, कारण की मागच्या याच्यात इथे 0 चालत नव्हता म्हणून काढून टाकला, पण याच्यामध्ये येईल, इथे पण येतील मित्रांनो 6। नंतर आता मित्रांनो 2 संख्या यूज झालाय, अजून एक संख्या काढून टाका बरोबर, झाली। नंतर आता मित्रांनो बघा इथे तिसऱ्या स्थानासाठी किती संख्या अवेलेबल आहे, 1 2 3 4 आणि
5, इथे असेल मित्रांनो 5, अजून एक काढून टाका. याच्यासाठी किती अवेलेबल आहे मित्रांनो 1 2 3 आणि 4. बरोबर. सरळ सरळ यांचा गुणाकार करा मित्रांनो, आपला आन्सर येऊन जाईल. किती होणार आहे मित्रांनो बघा 6 गुणिले 6, 6 6 36 आणि 4 पंचे 20. बरोबर. 36 गुणिले 2 किती होणार आहे मित्रांनो 72 आणि त्याच्यावर 0 म्हणजे किती संख्या बनतील मित्रांनो 720 संख्या या अंकांपासून बनते. सिंपल. या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे मित्रांनो, या पहिल्या प्लेसवर कधीच 0 द्यायचा नाही, म्हणून आपण 6 संख्या घेतल्या आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या प्लेसवर कुठेही 0 येऊ शकतो. बरोबर. त्याप्रमाणे मित्रांनो चेंज करायचं आणि आपलं आन्सर काढायचं. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढच्या एक्झाम्पल मध्ये मित्रांनो बघा आतापर्यंत आपण जे एक्झाम्पल बघितली त्यामध्ये मित्रांनो आपण अंकांचा एकदाच वापर केला. आता मित्रांनो जर अंकांचा पुन्हा पुन्हा वापर करायचा असेल तर किती संख्या बनतात ते आपण बघूया पुढचं एक्झाम्पल. चौथा प्रश्न मित्रांनो 0 2 3 4 आणि 5 या अंकांचा पुन्हा पुन्हा वापर करून मित्रांनो किती 3 अंकी संख्या बनवता येतील असा प्रश्न आहे मित्रांनो. कसा सोडवणार मित्रांनो अगदी सेकंदात याचा पण आपण आन्सर काढणार आहोत. पण मित्रांनो इथे काय दिलंय आपल्याला अंकांचा पुन्हा पुन्हा वापर करून 3 अंकी संख्या बनवायची आहे. आता मला सांगा मित्रांनो 3 अंकी संख्येमध्ये किती अंक असतात 3. बरोबर. मग मी इथे 3 डॅश मारणार. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो मी काय सांगितलंय 0 फक्त पहिल्या प्लेसला घ्यायचा नाही, बाकी तो कुठेही चालतो, कारण की इथे 0 घेतल्यानंतर ती काही 3 अंकी संख्या राहणार नाही. मग याच्यामधून पहिल्यासाठी 0 काढून टाका. बरोबर. आता किती संख्या उरल्या मित्रांनो या पहिल्या नंबर साठी 1 2 3 आणि 4. मग इथे येईल आता 4. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो आता आपल्याला संख्यांचा पुन्हा पुन्हा वापर करायचा आहे. मग इथे संख्या काढावी लागेल का? इथे अजिबात काढावं लागणार नाही. मग आता सांगा मित्रांनो या दुसऱ्या नंबर साठी आता इथे 0 पण इन्क्लूड झाला, मग किती संख्या असतील मित्रांनो दुसऱ्या नंबर साठी इथे असतील 5. बरोबर. इथे 5 असतील. या तिसऱ्या नंबर साठी पण काय असतील मित्रांनो बघा किती संख्या अवेलेबल असतील 5. बरोबर. यांचा गुणाकार करा मित्रांनो किती येणार आहे 4 पंचे 20 आणि 20 गुणिले 5 किती येणार आहे मित्रांनो 100. बरोबर. अंकांचा पुन्हा पुन्हा वापर करून किती संख्या बनतील मित्रांनो 100. बरोबर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघूया मित्रांनो शेवटचा प्रॉब्लेम 6 7 8 आणि 9 या अंकांचा पुन्हा पुन्हा वापर करून मित्रांनो किती 4 अंकी संख्या आपल्याला तयार करता येते असा प्रश्न आहे मित्रांनो. कसा सोडवणार बघा मित्रांनो मला सांगा 4 अंकी संख्येमध्ये किती अंक असतात 4. बरोबर. मग मी इथे 4 डॅश मारणार 1 2 3 आणि 4. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो याच्यामध्ये 0 आहे का? नाही. मग पहिल्या संख्येसाठी किती संख्या अवेलेबल आहे आपल्याकडे 4. बरोबर. पुन्हा पुन्हा वापर करायचा आहे, कट करायची गरज आहे का मित्रांनो? अजिबात नाही. याच्यासाठी पण किती आहे 4. याच्यासाठी पण किती संख्या अवेलेबल आहे 4 आणि याच्यासाठी पण 4. यांचा गुणाकार करा आपला आन्सर येऊन जाईल. बरोबर. 4 गुणिले 4 किती होणार आहे मित्रांनो 16 आणि हे 4 गुणिले 4 किती होणार आहे 16. 16 गुणिले 16 किती होणार आहे मित्रांनो 256. सिंपल. अशा शॉर्ट ट्रिक साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.